आणि आता थेट जाऊया भांडुपला, ज्या ठिकाणी शिवसेनेची प्रचार सभा सुरू आहे। उद्धव ठाकरे यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे। हाताळावर उभं राहून हा भगवा झेंडा फडकवायचा आहे, इतकंच मी आपल्याला सांगतो। आणि आपले सर्व उमेदवार या भागातले यांना प्रचंड मताने निवडून 21 तारखेच्या निवडणुकीमध्ये विजयी करून एक प्रचंड ताकदीनं आपल्याला आपल्या विभागामध्ये शिवसेनेची ताकद शिवसेना पक्षप्रमुखांना दाखवायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना की त्यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा। सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर साहेब विनंती करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। बाबासाहेब आंबेडकरांचा संजयजी राऊत यांना विनंती, हिंदू हृदय सम्राट म्हणून शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी मासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार शिवसेना प्रमुखांची सावली, तमाम शिवसैनिकांची मायमाऊली, महाराष्ट्र माता मासाहेब आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं। हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान युवा सम्राट युवराज माननीय युवा सेनाध्यक्ष श्रीमान आदित्यजी ठाकरे यांचा, मुंबईकर शिवशक्ती भीमशक्ती एका तुटीच्या प्रणवे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा, अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती मानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आलोय। आजची मला मनातली भावना असते। मला वाटतं ही खरी मन की बात आहे। आजची 5 तारीख संपलेली आहे आणि जेमतेम 15-16 दिवस राहिलेत। आता सगळीकडे भगवं तुफान, भगवं वादळ, भगवा झंझावात आपल्याला सर्वांना स्पष्ट दिसतोय। विजय तर नक्कीच आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण खात्री आहे। पण या 15 दिवसात कधीतरी तुम्हाला मित्रों, भाई और बहनों, हे चाहिए की नाही चाहिए वगैरे वगैरे काहीतरी ऐकायला येईल। तर या कानाने ऐकलं नाही तरी चालेल, पण ऐकलं तर या कानाने सोडून द्यायचं। आत्ता घोषणा जोरदार झाल्या आणि घोषणा देताना एक शब्द माझ्या कानामध्ये आला, मी मुंबईकर। आता काही जणांना सांगावं लागतं की मीच खरा मुंबईकर, म्हणजे तुमची मुंबईची आणि मुंबईला तुमची ओळखच नाहीये, म्हणून तुम्हाला लावावं लागतं की मी खरा मुंबईकर, मी खरा मुंबईकर, मी खरा मुंबईकर। पण मुंबईचं आणि शिवसैनिकाचं जे एक नातं आहे, रक्ताचं नातं मी म्हणेन, ते दुसरा कोणताही पक्ष आजतागायत स्थापन करू शकलेलं नाही, निर्माण करू शकलेलं नाही। आणि आम्हाला सांगावं लागत नाही आम्ही कोण आहोत ते, आम्ही आहोत ते आहोतच। या मातीमध्ये जन्मलेली आम्ही माणसं आहोत, मुंबईकर आहोत, मराठी आहोत, महाराष्ट्रामध्ये मराठी, देशामध्ये हिंदू हे आहोतच। त्याच्यामुळे आम्हाला वेगळी ओळख करून देण्यासाठी होर्डिंग नाही लावलं लागत मी कोण।
मी कोण म्हणून काय पुसता असं आम्हाला काही लागत नाही. प्रचाराची सुरुवात झालेली आहे. काल आपला दणक्यात शुभारंभ झाला. आज सुद्धा तसाच दणक्यामध्ये हा आपला मेळावा होतोय, सभा होते. प्रत्येकाची एक पद्धत असते. काल मी गिरगावमध्ये शुभारंभाचा नारळ आदित्यने वाढवला आणि झाली सुरुवात. आज काही जण हुतात्मा चौकात गेले आणि शपथ वगैरे घेतली म्हणतात. पारदर्शकता, मी सुद्धा वाट बघते की पारदर्शकता कधी येते त्यांच्यामध्ये. कॅबिनेटच्या मीटिंगचं मला वाटतं गेल्या 1-2 तर रद्द झाल्यात, ह्या उद्या परवा सुद्धा होणार नाहीयेत. पण मी जो एक पारदर्शकतेचा मुद्दा मांडलेला आहे त्याची मी वाट बघतोय आणि आपल्या साक्षीने पुन्हा एकदा त्याची मागणी करतोय की आम्हाला पारदर्शकता शिकवू नका. केंद्र सरकारने तो रिपोर्ट दिलेलाच आहे. ते जाडजूड बाड जे माझ्या आता गाडीत पण आहे, कोणाला यावं त्यांनी यावं आणि पाहावं. हा काही रिपोर्ट मी लिहिलेला नाही. आणि पारदर्शक सगळं वरपासून खालपर्यंत कारभार म्हटल्यानंतर केंद्र सरकारने जो रिपोर्ट केलेला आहे, आपला त्या वशिला वगैरे तिकडे लागत नाही. कारण वशिला जर का असता तर युती तुटली असती काय? जर केंद्रात वशिला असता आपला तर युतीच तुटली नसती. पण केंद्र सरकारने त्यांच्या एखाद्या खात्याने तो रिपोर्ट तयार केला आणि म्हणून मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शपथपूर्वक पारदर्शक वगैरे नाही, आमचा पारदर्शक कारभार आहेच. त्याचं नाही म्हटलं तरी कौतुक तुम्हाला नाही दिसलं तरी तुमच्या वरच्या मायबापाने दिसलेलं आहे. पण मी जी मागणी केलेली आहे की जशी पारदर्शकता आमच्या मुंबई महानगरपालिकेत आहे तशी पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारात मला पाहिजे. या पुढची जी काही कॅबिनेटची बैठक होईल त्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी सातत्याने बोललो की राज्यमंत्री पाहिजे, विरोधी पक्षनेता पाहिजे, प्रेस पाहिजे आणि लोकायुक्त सुद्धा पाहिजे. तर त्याला मी म्हणेन की पारदर्शकता नुसतं दुसऱ्या चांगल्या ब्रह्मज्ञान नको, स्वतः सुद्धा अंमलात आणली. आणा ना सगळं काय. मग काय चिकी घोटाळ्याचे आरोप होणार नाहीत, शिक्षण डिग्री घोटाळ्याचे होणार नाहीत, भूखंडाचे आरोप होणार नाहीत. कारण सगळं कसं पारदर्शक राहील. चिकी सुद्धा वाटताना तुला चिकी मला चिकी असं नाही होणार, सगळेच चिकी करतील. मग कशाला शिकवताय आणि कशाला या गोष्टी करताय? पण एक बरं झालं की संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले, ज्यांनी म्हणजे ही मुंबई मिळवण्यासाठी मुंबई महाराष्ट्राला अशी तशी मिळाली नाही, ती रक्त सांडून मिळवावी लागली. हे तुम्हाला या निमित्ताने तिकडे जावं लागलं आणि म्हणून कळलं. हे सुद्धा फार मोठं काम या निवडणुकीने केलेलं आहे, फार मोठं काम झालेलं आहे. आणि जर त्या हुतात्म्यांना वंदन करून शपथ घ्यायची असेल तर माझी तयारी आहे, माझ्या सर्व शिवसैनिकांची तयारी आहे. चला उद्या जाऊया आपण आणि हुतात्म्यांना साक्ष ठेवून, हुतात्म्यांना वंदन करून सगळेजण आपण शपथ घेऊया की मुंबईची जबाबदारी आम्ही घेतलेली आहेच, पण महाराष्ट्राचा 1 इंच तुकडा आम्ही तोडू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही. ही शपथ खरी तिकडे घ्यायला पाहिजे. जो महाराष्ट्र आहे विदर्भासह तो संयुक्त महाराष्ट्र तो अखंड ठेवू, ही शपथ माझी घ्यायची तयारी आहे. आज जे कोणी तिकडे गेले आणि जे काही स्वतः करून आले त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं. अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या ना. कारभार तर चांगला चाललेलाच आहे, पण ज्या हुतात्म्याने आपण नेहमी असं म्हणतो 105 हुतात्मे 105 हुतात्मे, खरं 105 हुतात्मे नाहीत, त्याहून कितीतरी जास्त हुतात्मे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये ती एक परदेशी पत्रकार आली होती, ताया झिंकिन नाव तिचं. तिने एक पुस्तक लिहिलं आहे, ते पुस्तक सुद्धा माझ्याकडे आणि त्या पुस्तकात तिने म्हटलेलं आहे की ज्या वेळेला अंधाधुंद गोळीबार झाला, एक साधा पोरगा 18-20 वर्षाचा असाच आपल्या इकडे कुठे उभा होता, त्या जिथे राहत होता तिकडे, आणि त्यावेळेला अंधाधुंद गोळीबार करत पोलिसांची गाडी गेली. काय कारण नाही, काय नाही, काय नाही. आणि ती गोळीबारातली एक गोळी कारण काही नसताना त्या बंडू गोखले त्याच्या छातीत घुसली आणि तो मरण पावला. काही जणांच्या कवट्या फुटल्या, कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं. आणि हे जे काही हुतात्मे झाले 105 हुतात्मे, त्या बाईने लिहिलेलं आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या तेव्हा प्रेताच्या अशा राशी पडल्या होत्या आणि किमान 200 ते 250 मृतदेह त्या म्हणाल्या त्यांनी लिहून ठेवलंय की माझ्या नजरेसमोर होते. 200 ते 250 यांचं रेकॉर्डच नाहीये. हे सगळं रक्त सांडलं ते या माझ्या मुंबईसाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी. आणि तो महाराष्ट्र जो संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाय तो त्यांच्या बलिदानातनं झालेला आहे. म्हणून त्यांच्या रक्ताची शपथ घेऊन आम्ही आमचं काम करतो आहोत. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष झाली
का मी हे सगळं सांगतोय की काही वेळेला आपण विसरून जातो. तुम्हीच सगळे आला होता. एक तो आपण यज्ञ केला होता संयुक्त महाराष्ट्रासाठी. यज्ञ म्हणजे काय? ते काय असे ते तेल तूप टाकून यज्ञ नव्हतं, रक्तदानाचा महायज्ञ. रक्त सांडून मुंबई मिळवली. आता आम्ही रक्तदान करून मुंबई वाचवत आहोत, महाराष्ट्र वाचवत आहोत, म्हणून आपण रक्तदान केलं होतं. आणि आजचा गायक कोणीही तो आपला विश्वविक्रम मोडू शकलेला नाही. 12 तासामध्ये 25,000च्या वरती रक्ताच्या बाटल्या आपण गोळा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलं. आणि हेच आमचं रक्ताचं नाच आहे. प्रत्येक वेळेला काय सत्यनारायणच्या पूजेलाच जायला पाहिजे तीर्थप्रसादाला असं नाहीये. सगळं काही चांगलं असलं की सगळेजण रांगा लावून तीर्थप्रसाद घेतात, ते पितात आणि मग पुन्हा काहीतरी डोक्यावरनं फिरून जातात. पण ज्या ज्या वेळेला संकट येतं, ज्या ज्या वेळेला एखादी आपत्ती येते, त्या वेळेला धावून जातो तो माझा शिवसैनिक, दुसरा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जात नाही. आणि सगळं काही मिटलं का मग आपले कपडे व्यवस्थित करून भांगबिंग पाडून टीव्ही चॅनलवरती जाऊन बसतात. माझा सैनिक हा रुग्णालयात धावून जातो, चॅनलवरती धावून नाही जात. बसलं मी आता ही आपत्ती टाळता आली असती का? मग ही आपत्ती येण्यामागे खरा गुन्हा कोणाचा आहे ह्याच्यावरती चर्चा, चर्वण त्याच्यामध्येच ते बिझी असतात. पण त्यावेळेला हा बाळासाहेबांचा शिवसैनिक वेळ प्रसंगी रक्तदान करतो. रुग्णालयामध्ये ते अपघातग्रस्त असतात, दुर्घटनाग्रस्त असतात, त्यांना घेऊन जातो. आणि अनेक वेळेला असं झालेलं आहे की मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये पाहणी करायला जातो त्या सगळ्या रुग्णांची असेल किंवा अपघातग्रस्तांची असेल आणि शिवसैनिकांची विचारपूस करायला जातो, तेव्हा तिथले हॉस्पिटलचे डीन येतात, डॉक्टर येतात आणि मला सांगतात, उद्धवजी जरा एक विनंती करू का? तर काय? कृपा करून तुम्ही सैनिकांना सांगा की आता रक्तदान करू नका, आपल्याकडे पुरेसं रक्त आहे. पण ते ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही त्यांना कृपा करून सांगा, आमचं ऐकत नाही, तुम्ही सांगा की बाबा ह्याच्या पुढे आता रक्तदान करू नका, गरज लागली तर आम्ही सांगू. सैनिक रक्त देतो, तो ते रक्त कोणाकडे जातं? मराठी माणसाला जातं, अमराठीला जातं, हिंदूला जातं, मुसलमानांना जातं. आम्ही काही बघत नाही त्याच्यामध्ये. हे एवढं आम्ही जीव की प्राण म्हणून तळहाताच्या फोडासारखी मुंबई जपतो आहोत. आणि ती मुंबई तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आलात आणि असं मी खरा मुंबईकर म्हटला म्हणून हे मुंबईकर काय तुमच्या पदरात टाकतील? जसं त्या पंचम जानेला मुंबई आंदण दिली होती, तशी आंदण ही महाराष्ट्राला मिळालेली मुंबई नाहीये, महाराष्ट्राने मिळवलेली ही मुंबई आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी, काल मी ह्याचा सगळा समाचार घेतलेला आहे. निवडणूक आहे महापालिकेची, महापालिकेच्या कामावरती बोला ना. मग जी काही आम्ही कामं केलेली आहेत ती ठणठणीत आणि ठसठशीतपणाने होर्डिंगवरती लावलेली आहेत. मग त्याच्यावरती काय देण्याची का? 5 वर्षापूर्वी जेव्हा आपण कामं दाखवली होती, करून दाखवलं, 2 शब्दावरती आपण मुंबई जिंकली होती. कारण का? आपण केलेली कामं दाखवली होती आणि ती कामं कोणी करू शकत नव्हती. आज सुद्धा आपण जे काही कॅम्पेन करतो, होर्डिंग लावले, डिड यू नो, मग ते मुद्दे तर खोडता येत नाहीत. मुंबईच्या रस्त्याची लांबी किती आहे, मुंबईच्या पाईपलाईनची लांबी किती आहे, मुंबई ते लंडन एवढी पाईपलाईनची मोठी आपली लांबी आहे, ती मुंबईची महापालिका मेंटेन करते. 30,000 सफाई कामगार, दिवस रात्र मेहनत. म्हणजे आपल्याला शनिवार रविवार बँक हॉलिडे वगैरे असतो, पण त्या सफाई कामगारांना नसतो. आरोग्याची पर्वा न करता दिवस रात्र मेहनत करून सफाई कामगार आपली सफाई करत असतात. अनेक गोष्टी आहेत. स्वतःचं हक्काचं पाण्याचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव आणि सगळ्यात जलद गतीने धरण बांधणारी एकमेव महापालिका आहे. अनेक 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 गोष्टी ज्या आपण सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती नाही बोलायचं. पण मराठी करणारी शिवसेना आता डिड यू नो का बोलते? मग त्यांना मला सांगायचं, गाढवानो, डिड यू नो मराठी माणसाला इंग्रजी सुद्धा येतं काय? मराठी माणूस म्हटला म्हणजे त्याला काय दुसरी भाषा येऊ नये असं? मी अभिमानाने सांगतो की माझा मराठी माणूस आणि मुंबईकर हा इंग्रजी सुद्धा बोलतो. आणि दिल्लीत जाऊन व्यवस्थित कारभार सुद्धा करायचा असेल तर या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. म्हणून आम्ही अभिमानाने या गोष्टी करतो. पण हे चांगल्या कामाचं कधी श्रेय द्यायचं नाही, ह्याच्यामध्ये पुष्पट कशी काढायची ते बघत बसायचं. आज मी भांडूपमध्ये आलेलो आहे. आज प्रत्येक ठिकाणच्या काय काय समस्या आहेत. मुळामध्ये 1-2 गोष्टी मला इकडे सांगायला पाहिजेत, नक्कीच पाहिजे. कारण इथे तो मोठा प्रश्न आहे तो 90 फुटी रस्त्याचा आहे ना रे, असं बरोबर ना? 90 फुटी रस्ता तो लिंक रोडला जोडला जाणार की नाही जाणार? नक्की जाणार. तो या 5 वर्षात आपण करणार. चांगलं हॉस्पिटल पाहिजे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे,
आहे ना, पण ते हॉस्पिटल येत्या 5 वर्षात अद्ययावत करणार, तिकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मी भांडुपकरांना देणार. बिर्ला कंपाऊंडचा विषय आहे ना, तिकडे तुम्हाला काय पाहिजे? स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवाय की नकोय? नाही, असं विचारलं की मला वाटतं मी कोणत्या दिल्लीवरनं आले. चाहिए की नाही चाहिए? चाहिए. असं जरा जोरात बोललं ना, मग आपल्याला पण लोकांना कळू द्या ना की यांच्याकडे सुद्धा माणसं येतात. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवा की नको? कोण देणार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स? अरे बोला ना, शिवसेना. शिवसेना तिथे सुद्धा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करणार, हे सुद्धा माझं तुम्हाला वचन आहे. या अशा काही ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला करायच्या आहेत. आणि त्या करण्यासाठी काय होतं की 5 वर्षामध्ये एक टप्पे आपण पुरे करत जातो. आपल्याला आठवते की 2005 साली जी काही अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, आणि ती ढगफुटी झाल्यानंतर मुंबईमध्ये हाहाकार झाला. आपण कधी कल्पनाही केली नव्हती. म्हणजे मला आठवते मी शिवालयात बसलो होतो, पाऊस तर पडत होता, संपूर्ण बाहेरगावची माणसं आली होती, दिल्लीतली माणसं आली होती, आणि आपली लोक सैनिक सांगत होते उद्धवजी चला आता पाऊस खूप पडतो. म्हणजे पाऊस पडतो त्याच्यात काय झालं? तर नाही पाणी तुंबायला लागलेलं. म्हणजे पाणी तुंबून तुंबणार किती? आणि नंतर मी बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं हे काहीतरी विचित्र आहे सगळं. त्या रात्री मी घरी जाऊ शकलो नव्हतो, बाहेरच अडकलो. पण निदान मी सुरक्षित जागी होतो. अनेक मुंबईकर बिचारे सुरक्षित ठिकाणी सुद्धा जाऊ शकले नाही. काही जण तर गाडीमध्ये घुमरून गेले. पाणी एवढं चढलं की आपल्याला कल्पनाच आली नाही की एवढा पूर हा मुंबईमध्ये येऊ शकेल. आणि ह्याला कारण असं होतं की मुंबईची ही भौगोलिक मांडणी ही अशी आहे की जर का जोराची वृष्टी झाली, अतिवृष्टी झाली, आणि त्याच वेळेला जर का तुफान भरती सागरामध्ये उसळली, तर मुंबईचं पाणी हे समुद्रात न जाता समुद्राचं पाणी हे उलटं मुंबईमध्ये येतं. मग काय करायला पाहिजे? आपण हात वर करून नाही बसलो की आता काय करणार, हे असं आहे, हे असंच तुम्हाला स्वीकारावं लागेल, जगायचं तर जगा, नाहीतर पाण्यात बुडून मारा. असं नाही केलं आपण त्याच्यावरही मात केली. आणि जी पंपिंग स्टेशन्स आपण सुरू केली तिथपासून आजपर्यंत कितीतरी पंपिंग स्टेशन्स केली, आणखीन 2-3 व्हायचे. आणि मी अभिमानाने सांगेन की गेल्या वर्षी इतर शहरांचे आपण फोटो पाहिले, या वृत्तवाहिन्यांवरती पाहिले की दिल्ली तुंबली, चेन्नई तुंबलं, अहमदाबाद तुंबलं, हे तुंबलं, ते तुंबलं. पण त्यांच्यापेक्षा जास्त पाऊस पडून आपली मुंबई आपण तुंबू दिली नाही. काय हे श्रेय तुम्ही महापालिकेला देणार नाही, शिवसेनेला देणार नाही? त्याच्या आधी गेले 2-4 वर्ष दुष्काळ म्हणजे दुष्काळ, भीषण दुष्काळ. त्या दुष्काळामध्ये सुद्धा आपण शिवजल क्रांतीची कामं मराठवाड्यामध्ये केली. अनेक ठिकाणी घरातली लग्न कार्यही रखडली. कारण दुष्काळ बघून दुष्काळ, डोक्यावरती कर्जाचा डोंगर, आणि कर्जाचा डोंगर एकदा डोक्यावरती आल्यानंतर घरातली लग्न कार्य सगळी आणली. ती लग्न कार्य सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या नावाने आपण ती योजना आणली, आणि त्या घराघरामध्ये आपण जवळपास 1000 मुला-मुलींची शिवसेनेनी मंगल कार्य करून दिली. पाण्यासाठी वणवण, पाणी कुठे मिळत नव्हतं. आपल्या राज्यातल्या अनेक शहरांमध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा, 2 दिवसाआड पाणी पुरवठा, 4 दिवसाआड पाणी पुरवठा. पण सगळीकडे पाण्याची भीषण टंचाई असताना आपल्या शिवसेनेच्या महापालिकेने, मुंबई महापालिकेने जे शिवसेना प्रमुख जलाशय बांधलं मध्य वैतरणावरती, त्याच्यामुळे मुंबईकरांना पाणी आपण कमी पडू दिलं नाही. तर ह्याचं कौतुक करण्याचं एक मोठं मन तुमच्याकडे नाहीये? स्वतःचं धरण बांधणारी ही पहिली महापालिका, हक्काचं धरण, स्वतःच्या पाण्याचं धरण, नागरिकांसाठी पाणी. पण कामं कशी अडतात? हे आज जे काही सगळे उठवळे आलेले आहेत ना, मी खरा मुंबईकर, मी खरा मुंबईकर, त्यांना मला सांगायचंय की जो आम्ही सागरी महामार्ग आखतो आहोत, कोस्टल रोड, राज्यात आणि केंद्रात सरकार तुमचं आहे म्हणजे आम्ही नावाला आहोत. पण तो कोस्टल रोड मुंबई महापालिका करणार. कधी करणार? मध्य वैतरणा धरण जे आहे ते 3.5 वर्षामध्ये मुंबई महापालिकेने बांधलं. सगळ्यात जलद गतीने बांधण्यात आलेलं हे 9वं काम आहे जगामधलं. 3.5 वर्षामध्ये महापालिकेने धरण बांधलं, पण परवानगीला 10 वर्ष लागली. 10 वर्ष परवानगी. कोस्टल रोड किती वर्ष आम्ही सांगतो, किती वर्ष आम्ही मागतो आहोत, पण अजूनही केंद्राची त्याला मंजुरी मिळाली नाहीये. कधी तुमची मंजुरी येणार आणि कधी आम्ही हे काम करणार? आमच्यावरती आरोप जरूर करा, जिथे आम्ही चुकलो असतो जरूर आरोप करा, पण स्वतःच्या बुडाखाली तुम्ही दडवून काय ठेवलेलं आहे ते पहिलं जनतेला सांगा आणि मग आमच्यावरती आरोप करा. तेवढी पारदर्शकता दाखवा ना. कोस्टल रोडला अजून परवानगी मिळालेली नाहीये. तसंच
शिवसेना प्रमुख जलाशय जे बांधलेलं आहे त्याच्यात माझं वचन आहे 2007 साली दिलेलं की मुंबई महापालिका स्वतःचं धरण बांधताना स्वतःचं वीज निर्मिती केंद्र सुद्धा बांधेल आणि मुंबईकरांसाठी वीज निर्मिती करेल, हे माझं वचन आहे, मी विसरलेलो नाही. पण ते वीज निर्मिती केंद्र ते अडवून ठेवलेले, संपूर्ण तयारी आहे. पहिल्या सरकारने काय केलं, मुंबई महापालिकेला धाब्यावरती बसून परस्पर ते केंद्र देऊन टाकण्याचा घाट घातला, ते अडवलं आपण. मधल्या काळात आपलं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, किंबहुना त्या मध्यवैतरणाचं जेव्हा नामकरण होत होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे वीज निर्मिती केंद्राची मी लवकरात लवकर मंजूर करून देईन. झालं त्याला 6 महिने होत आले, 8 महिने होत आले, अजूनही फाईल हलत नाही. वीज निर्मिती केंद्र कोणाचे तुम्ही साठवलोट करून कशासाठी ती फाईल अडवलेली आहे हे पहिलं पारदर्शकपणाने सांगा. मुंबईकरांना कळू द्या की मुंबई महापालिकेचं वीज निर्मिती केंद्र जे तुम्ही अडवून ठेवलंय ते कोणासाठी अडवून ठेवलंय आणि कोणी अडवलेलं आहे ते पहिलं लोकांना कळू द्या. झालं तुम्ही काम करायचं नाही, आम्ही काम करायचं नाही. आणि म्हणून मी ठरवलं की आता याच्या पुढे युती नको, अजिबात नको. मी जो काय आहे मी माझी ताकद पुरेशी आहे आणि मी स्वतः व्यवस्थित चालत जाईल. किती काळ पांगुळ गाड्यामध्ये बसायचं आपलं, युती 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 काय होतो तो युती 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 करत जायचं. तू 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 तुम्हाला काय तू 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 मै व्हायला लागतं मग ते. पण ही सगळी जी काही कामं आपण केलेली आहेत ही कामं केल्यानंतर येत्या 5 वर्षाची कामं आपण करणार आहोत, हे तुम्हाला सगळ्यांना मी खास सांगतोय. कारण वचनं देण्याचा सुद्धा एक अधिकार असतो, वचनं द्यायला सुद्धा एक लोकांचा विश्वास कमवावा लागतो, मिळवावा लागतो. तो शिवसेनेने कमवलाय, दुसऱ्या कोणी कमवलेला नाही. नाहीतर गेल्या वर्षीचीच पुन्हा पुढे चालू आहेत. काही त्यातल्या योजना मी मुद्दामून ठेवलेल्या आहेत कारण त्या मंजुरी विना अडकलेल्या आहेत. जसं तुम्हाला मी सांगितलं की बिर्ला कंपाऊंडचं त्याच्यावरती सुद्धा नेव्हीचं ऑब्जेक्शन आहे. का आणला ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स? नेव्हीचं ऑब्जेक्शन आहे. आता ते ऑब्जेक्शन उडाल्यानंतर आपण महापालिका तिकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करणार, बिर्ला कंपाऊंडमध्ये करणार. पण ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या आपल्याला कळत नाहीत आणि त्या कळत नसल्यामुळे मग बाकीचे येऊन आपल्यावरती जे आरोप करतात आपल्याला असं वाटतं की अरे हेच खरंय की काय. जी कामं आपण करतो आहोत, जी कामं केलेली आहेत ती मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतली आहेत. आणि म्हणून पुढच्या 5 वर्षात काय करणार, सर्वसामान्य मुंबईकर, मला कल्पना येतो काय मोठ्या फ्लॅटमध्ये राहत नाही, तो साधारणतः 500 फुटाच्या घरात राहतो. बरोबर ना रे? बरोबर का चूक? मालमत्ता कर जास्त आहे की नाही? आणि तो कर, मालमत्ता कर, मी शिवसेनेची महापालिकेत सत्ता तुमच्या आशीर्वादाने आल्यानंतर तो मी रद्द करणार. अनेक गोरगरीब आहेत त्यांना अजूनही, म्हणजे सरकारच्या योजना अनेक आहेत. ते बीपीएल कार्ड असेल, आणखी कार्ड कुठलं असेल, त्या योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा मिळतात, आरोग्य सेवा मिळतात. पण तरी देखील खास करून मध्यमवर्गीय आणि आणखीनही गरिबांचा एक मोठा वर्ग आहे की ते कोणत्याही योजनेअंतर्गत येत नाही. त्यांच्यासाठी खास शिवसेना प्रमुखांच्या नावाने जी आरोग्य कवच योजना आपण आणतोय त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना ती जे येतात त्यांना आरोग्य सेवा सुद्धा, ट्रीटमेंट सुद्धा मोफत आपण करणार आहोत. खूप विद्यार्थी असतात आहेत. गेल्या वर्षीची बातमी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. मराठवाड्यामधली ती एक विद्यार्थिनी होती, स्वाती पिटले. आपण नुसतं काय करतो की येता जाताना गाडीवरती वाचत असतो, समोर ट्रक चाललेला असतो, पाठीकडे गाडी असते आणि आपण वाचत असतो, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. हे खरं तर मुंबईवरती मला लिहावंच वाटते, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, कारण अनेकांची बुरी नजर मुंबईवरती आहे, ते सोडा. पण दुसरं असतं, मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती झाली, पण मुलगी खरोखर शिकू शकते का? शिकण्याची इच्छा आहे, शिकण्याची जिद्द आहे, पण शाळेपर्यंत जाण्याचे, कॉलेजपर्यंत जाण्याचे पैसे तिच्याकडे आहेत का? आणि ती स्वाती पिटले जी होती ती 8 दिवस शाळेला तिला जाता आलं नाही. का? तर घरापासून शाळेपर्यंत, कॉलेजपर्यंत जाण्यासाठी तिला बस भाड्याचे पैसे नव्हते. म्हणून शिकण्याची इच्छा असणारी विद्यार्थिनी केवळ त्या शाळेत जाऊ शकत नाही, बसचे पैसे नाहीत, म्हणून तिने दांडी मारली. अखेरीस मग तिच्या आईने बघितलं, पोर तर शिकते, हुशार आहे पोर, काय करायचं? साहजिकच आहे, जे पडेल ते काम, मग कुठे काय असेल पदर पसरून पैसे मिळवले आणि मुलीला सांगितलं तू जा शाळेमध्ये जा, मी तुझ्याची मेहनत करेन, तू जा शाळेमध्ये, शिक, मोठी हो आणि नाव कमव. आणि त्या मुलीने विचार केला की मी आज तर शाळेत जाईल, पण आज माझ्या आईने कसं बसं पैसे इथून तिथून उधारीने आणलेले आहेत,
पुन्हा 4 दिवसांनी काय करणार, त्याच्यानंतर काय करणार. पण जर का असंच चालू राहिलं तर माझं ओझं हे माझ्या आईच्या डोक्यावर येणार, माझ्या वडिलांच्या डोक्यावर येणार. मग कशाला हा सगळा त्रास पाहिजे. आणि म्हणून तिने जीव दिला. शाळेमध्ये जाऊ शकत नाही, इच्छा आहे पण पैसे नाही, म्हणून त्या पोरीने जीव दिला. आणि मग ते खातं नेमकं सुदैवाने आपल्याकडे होतं, परिवहन खातं हे आपल्याकडे. मी दिवाकर रावतेंना सांगितलं, म्हणजे दिवाकरजी हे नुसतं अशी हळहळ करून. आणि आता ती मुलगी गेली, त्या मुलीच्या घरी जाऊन 1,00,000, 1,00,000, 5,00,000 रुपये देऊन काय होणार आहे. पोर परत येणार आहे का, मुलगी परत मिळणार आहे का, नाही. एक आशा मेली, संपूर्ण त्यांची जी काही जिद्द होती ती गेल्यानंतर मेलेल्या आशेला पैशाने तुम्ही काय करणार. त्याच्यापेक्षा एक काम करा की ह्याच्या पुढे आत्महत्या होता कामा नये. दुष्काळग्रस्त भागातल्या तमाम विद्यार्थ्यांचा पूर्णपणे प्रवास भाडे जे आहे ते माफ करून टाका. आणि मला एक समाधान आहे की गेल्या वर्षी आपण ते त्या मराठवाड्यात करू शकलो. आणि तसाच विचार मुंबईमध्ये प्रत्येक वेळेला काय आपत्ती यायला पाहिजे अशातला भाग नाही, आपत्ती येऊच नाही, आपत्ती येणारच नाही. पण एक काहीतरी आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती काय आहे की नाही. आणि तो विचार करून जे विद्यार्थी बीएसटीने प्रवास करतात, शाळेमध्ये त्यांचं येणं जाणं असतं, त्या तमाम शाळेतल्या विद्यार्थ्यांना, गणवेशधारी विद्यार्थ्यांना यापुढे म्हणजे आपली सत्ता महापालिकेत आल्यानंतर मी बेस्ट प्रवास हा मोफत करून टाकणार आहे. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. हे भांडूपचं जसं काही स्थानिक विषय आहेत, मग तो उड्डाण पूल असेल, आणखीन काय असेल, ही कामं जी आपण करायची आहेत त्याच्या पलीकडे जाऊन सर्वदूर जो विचार करतो आहोत की आरोग्य सेवा आपल्या दारी. मी येत्या 2-4 दिवसामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते एक प्रेझेंटेशन देणार आहे. आमच्याकडे योजना तयार आहेत, नुसती काही थापा मारायचं म्हणून आम्ही थापा नाही मारत. ते करून टाकू रे, नंतर पुढे बघू, पुढे जातोय आपण, मग बघू अमुक झालं नाही तमुक झालं नाही. ही थापेबाजी नाही मी करायला आलोय. आता संपूर्ण काळ हा विचित्र आहे. निवडणुका येत आहेत, निवडणुका जात आहेत, कोणाचं लक्ष कशामध्ये नाहीये. आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे नोटाबंदीचं जे संकट आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. हे संकट हे काय निसर्गाचं संकट नाहीये, हे मुद्दामून तुमच्यावरती आपल्यावरती लादलेलं संकट आहे. मला तर असं वाटतं की 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, कब आएंगे अच्छे दिन. आता आहे तुमच्या मनामध्ये कधीतरी हा प्रश्न येतो, अच्छे दिन कधी येणार हा विषय येतो. सगळ्यांच्या मनात आता हाच विचार येतो की एटीएम मध्ये मला पैसे कसे मिळणार आणि कधी मिळणार. आणि तो पैसा सुद्धा काही चोरीचा पैसा नाही, काळा पैसा नाही, तुमच्या स्वतःचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा, हक्काचा पैसा. एक तर पैसे भरायला गेले की असं वाटतं की आहे मालदार पार्टी, आणि काढायला गेले की असं वाटतं की चोर आहे पैसे काढायला. पहिल्यांदा एक समज झाला गोरगरिबांमध्ये, आपली म्हणजे साधी सुधी जी माणसं आहेत, घरकाम करणारी असतील, साधी असतील, मोलमजुरी करणारी माणसं असतील, त्यांच्या मनात एक असा विचार आला की झालं ते चांगलं झालं, या सगळ्या शेठ लोकांना बरोबर लाईनीला लावलं बघा मोदी बाबाने. हे म्हणजे समानता आणली. मी ज्या रांगेत उभा आहे त्याच रांगेमध्ये शेठ पण उभा आहे. कुठे शेठ उभा आहे बघितलं तुम्ही? एकतरी श्रीमंत माणूस रांगेमध्ये उभा आहे, एकतरी फोटो रांगेमध्ये उभा असलेल्या श्रीमंत माणसाचं तुम्ही पाहिलंय? मी नाही पाहिलेलं. अनेक जण 100च्या वरती माणसं ह्या नोटाबंदीच्या हातकारामध्ये गेलेली आहेत. जो काही काम आणला गेला होता की दहशतवादी हल्ले थांबतील, किती हल्ले थांबले? काळा पैशाला पायबंद बसेल, उलट पैसा बाहेरच पडतोय. अजून काळा पैशावरती रोख नाही, दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. खोट्या नोटा मला माहित नाही किती आल्या असतील नसतील, कारण त्याचे फोटो आले होते. दहशतवादी हल्ले थांबले असले तरी नोटाबंदीच्या हल्ल्यामध्ये जी लोक मेली त्याची जबाबदारी कोण घेणार? रांगेमध्ये उभे राहून काही जणांना हार्ट अटॅक आलेला आहे. एक त्या गर्भवतीचं ती बातमी मी तर विसरूच शकत नाही, कारण काळजाला घर पाडून गेलेली बातमी. एक गर्भवती महिला आणि तिचं पती तरुण जोडपं होतं. 2-3 दिवस त्या एटीएमच्या रांगेत, बँकेच्या रांगेत उभे राहिले. आणि ज्यावेळी त्यांचा नंबर आला तेव्हा ती मर्यादा होती 2,500 का काहीतरी. आणि जेव्हा नंबर आला त्यावेळी तो तिचा पती तो विनवणी करते, ती विनवणी करते की माझी पत्नी गर्भवती आहे, तिला ट्रीटमेंटसाठी, उपचारासाठी आणि एकूण या बाळणपणासाठी अधिक पैसे लागणार, कृपा करून पैसे द्या, कृपा करून पैसे द्या. नाही, नियम म्हणजे नियम, अच्छे दिन म्हणजे अच्छे दिन. तडफडा तुम्ही, त्यालाच आम्ही अच्छे दिन म्हणतो. आणि दुर्दैवाने व्हायचं तेच झालं. तिथल्या तिथे तिला त्या प्रसूती वेदना सुरू झाल्या. रुग्णालयात नेईपर्यंत तिच्यावरती नको तो सगळा प्रसंग ओढवला. बाळ तर दगावलंच. पुढे त्या महिलेचं काय झालं याची काही बातमी नाही आहे. कोण त्या बाळाच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?
अच्छे दिन आएंगे कसे जन्माला येणारं मूल जन्माला येण्याच्या आधी जर मृत्यू पावत असेल तर अच्छे दिन येऊन त्या टाकायचे कोण बघा तुमचे अच्छे दिन जन्माला येण्याच्या आधीच जर मृत्यू येत असेल तर अच्छे दिन येणार कधी. पण हा आपण काही विचार करत नाही. एक भ्रामक समजूत आहे केले ते बरं आहे होईल काहीतरी बरे होईल कधी बरे होणार माहिती नाही. म्हणजे शांत राहा सगळं काही व्यवस्थित होईल शांत राहा सगळं व्यवस्थित होईल शांत राहा म्हणजे एकदा शांत राहत मेलात की सगळं काही व्यवस्थित झालं. हा जो काही सगळा कारभार चाललेला आहे मी म्हणेन तोच तीच पूर्व दिशा नाही चालणार. निदान शिवरायाचा महाराष्ट्र ते खपून घेणार नाही. अनेक गोष्टी त्या बोलता येतील पण मला ती बोलायची आत्ता अजूनही वेळ आहे म्हणा पण वेळ नाही म्हणा का कारण माझी दुसरी सभा पडेल. पण हा जो विचार मी म्हणतो आहे बोलतो आहे हा तुम्ही करतात की नाही बातम्यांकडे तुमचं लक्ष आहे की नाही. नोटाबंदीच्या या फटक्यामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले. संभाजीनगरमध्ये हजारो कामगार बेरोजगार झाले आणि तिकडे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोण देणार त्यांची रोजीरोटी कधी भरून निघणार त्यांचं नुकसान. अनेक तज्ञ म्हणतायत की आपल्या अर्थवृद्धी जी होत होती त्याला आता झटका बसलेला आहे. आर्थिक विकासाचा वेग आता मंदावलेला आहे. अनेक ठिकाणी बेरोजगारी पसरलेली आहे. खरं असं झालेलं आहे की मोठ्या उद्योगपतींनी जे कर्ज डुबवलं होतं बँका ओस पडल्या होत्या त्या उद्योगपतींचं कर्ज हे तुम्ही सगळ्यांनी भरलेले तुमच्या कष्टाचा पैसा त्या बँकेमध्ये जमा करून हे कळतंय का तुम्हाला. बँकांमध्ये एवढा पैसा आला किती लाख कोटी रुपये आले कुठून आले हे पैसे. माझ्या सर्वसामान्यांच्या खिशात हात घालून काढलेला तो पैसा आहे. पाकिट मार आहात तुम्ही. आणि मग आता बेकारीचं संपूर्ण संकट हे मोठं येत असताना पुन्हा तेच होणार. भाई और बहनों आपको रोजी चाहिए की नहीं का आम्ही मूर्ख सगळे येण्यासारखे चाहिए कोण देगा चालू आहे. आणि मग मोठे उद्योगपती ज्यांनी कर्ज बुडवलेलं आहे त्यांचे उद्योग धंदे लागणार. भूसंपादन कायद्याला जो विरोध आपण केला तो एवढ्यासाठी केला की गोरगरिबांची सुपीक जमीन बळकावून ती सगळी जमीन ह्या उद्योगपतींच्या घशात घालायची आणि त्यांना बेकार करून टाकायचं. हा असा विकास परवडणार नाही. मग तिथे मोठमोठे उद्योगधंदे आणायचे. ज्यांनी कर्ज बुडवलेलं आहे त्यांना पुन्हा हे जनतेच्या खिशातनं काढलेले पैसे त्यांच्या बोडक्यावरती घालायचे आणि पुढच्या 5-1 वर्षामध्ये त्यांनी पुन्हा बुडवलं तर आपल्या हातामध्ये भिकेचा कटोरा येईल. ही जी काही लढाई मी लढतोय का मी युती तोडली. जर का 114 जागा दिल्या असत्या तर पारदर्शकता दिसली असती. आणि कशासाठी मी 114 जागा देऊ. मरतो तो माझा शिवसैनिक मरतो निवडणुकीमध्ये मरतो लोकांच्या सुखदुःखात तो माझा शिवसैनिक मरतो. 5 वर्ष आम्ही मेहनतीने कामं करायची. एक डाग अंगाला लागू द्यायचा नाही. तो कधी लागलेला नाही या पुढेही लागणार नाही. आणि मग निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचं. निवडणूक जिंकल्यानंतर कामं करायची आणि ती झाल्यानंतर 5 वर्षानंतर विनासाहेब तुमच्या घशामध्ये जागा घालायच्या ह्याला म्हणतात युती. हे आम्हाला पारदर्शकतेने दिसत होतं म्हणून मी युती तोडलेली आहे. आणि जर का त्यांच्या मनाप्रमाणे युती झाली असती तर सगळं कसं मस्त सुखा समाधानात पारदर्शकतेने झालं असतं. नाही पारदर्शकता वगैरे खोतांडे. अरे ज्या पक्षाचा अध्यक्ष बंगारू लक्ष्मणला घेताना पकडला गेला त्यांच्याकडनं आम्ही पारदर्शकता शिकू. 1 लाखाची लाच म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन लाच घेणारा तुमचा अध्यक्ष आणि तुम्हाला पारदर्शकतेवरती बोलायला लाज वाटत नाही. तेव्हा जागं तुम्ही राहायचंय. ही लढाई माझी एकट्याची नाहीये. हे आव्हान मी स्वीकारलेले आहे ते तुमच्या जोरावरती तुमच्यासाठी आणि तुमच्या भरोशावरती मी स्वीकारलेले आहे. मला कल्पना आहे लढाई मोठी आहे पण माझं भांडवल नाही माझं सैन्य तुम्ही आहात. शिवसेना प्रमुखांनी मला जोडून दिलेला हा माझा जीवाभावाचा सैनिक ही माझी कमाई माझं सैन्य आहे आणि माझी कित्येक जन्माची माझी पुण्याई आहे. आणि कौरव पांडव वगैरे काय बोलायचं असेल ना तर माझं म्हणणं तुम्ही बोलाच. 5 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते की या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाणांचं धुंडोरे साजरा झालेले पण माझी शिवसेना त्यांच्यावर कितीतरी 5 वर्षापूर्वीपेक्षा कितीतरी वाढलेली आहे. माझे 18 खासदार आले 63 आमदार आले. खूप शिवसेना वाढले या पुढेही वाढणार आहे. म्हणून शिवसेनेच्या अंगावर याच एकदाच काय तो फैसला होऊ द्या. ते तामिळनाडमधला आहे ना जलीकट्टू तसा हा जलीकट्टूच आहे. उधळलेल्या बैलाला वेसण घालायचे आणि त्याला माझा हा वाघाचा छावा मजबूत आहे. तो वेसण घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून
मगाशी संजय, मी येताना तुमचं भाषण ऐकत होतो, मी गाडीमध्ये ऐकायला येत होतो. उमेदवार कोण मला माहित नाही, धनुष्यबाण हा माझा उमेदवार. धनुष्यबाण, मग हा का ही का तो? नाही, इकडे आवड निवड आता चालणार नाही. आवडी निवडीमध्ये तुम्ही पडता कामा नये. व्यक्तिगत राग लोभ मला चालणार नाही. आता हा घात होऊ देऊ नका. मतं फोडण्याचे प्रयत्न काय कमी होतील अशातला भाग नाही. मतं फोडण्यासाठी खूप प्रयत्न होतील. आत्ताची कुठे प्रचाराला सुरुवात होते. या सगळ्या कटकार असताना दाडून आपल्याला भगवा फडकवायचा आहे. आणि म्हणून एक वचन मी तुम्हाला देतो, धनुष्यबाण घेतलेला प्रत्येक उमेदवार म्हणजे शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेच्या उमेदवाराची जबाबदारी व्यक्तिगत मी घेतलेली आहे. तुमच्या विकासाची जबाबदारी शिवसेना म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून मी घेतलेली आहे. तमाम शिवसैनिकांना मी आज आवाहन करतोय की प्रत्येक वॉर्डातून मला उमेदवार नाही, धनुष्यबाण जिंकला पाहिजे. धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. ही मोठी लढाई आहे. ही लढाई माझ्या एकटीची नाहीये, ही आपल्या सगळ्यांची आहे. ज्यांना ज्यांना त्यांच्या मगरुरीचा आणि मनमानीपणाचा राग आलेला आहे, मग ते व्यापारी असतील, आणखीन कोणी असतील, त्या सगळ्यांना समजा एकवटा आत्ताच वेळ आहे. ज्या धाडी टाकल्या जात आहेत, जो छळवाद आरंभलेला आहे. बरं, मतं मागताना तुम्ही बोलला होता लोकसभेच्या वेळेला की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी मला मत देऊ नका बोलला होता. सगळ्यांना सांगितलं होतं स्विस बँकेतून पैसा आणू, आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. पण गोरगरिबाला कळते कुठे? त्यांनी दिले मतं आणि मान दिली तुमच्या हातामध्ये. त्या मानेवरती आता सुरा फिरवत आहे. हा सुरा उलटा फिरवण्याची ताकद ज्यांनी मत दिलं त्या सर्वसामान्यांच्या मनगटामध्ये आहे, आणि तीच ताकद मला यावेळेला त्यांना दाखवून द्यायची. आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलात. प्रत्येक मत आणि मत मला महत्वाचं आहे. बस 23 तारखेला जोपर्यंत आपला हा सगळा पट्टा आपण भगवा करत नाही तोपर्यंत आता शांत बसायचं नाही. देताय वचन मला? तुम्ही मला विजय मिळवून द्या. मी मागे बोललेलो आहे, तुम्ही मला वज्रमुठ द्या. दात पाडायचं काम मी करून दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागाच्या वतीने शिवसैनिकांच्या बळावर लढाई जिंकणारच असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आणि महाराष्ट्राचा लचकाच तोडू देणार नाही असं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी ठणकावलेलं आहे. उधळलेल्या भाजपला वेसण घालायची गरज असल्याचंही त्याने पुनरुच्चार यावेळी केलेला आहे.